यावर्षी जुलैपासून सुरू झाली. जुलैमध्ये आम्ही मुंबईला पद्मश्री पद्मजा पेणारी जोगळेकर यांच्या स्वरचंद्रिका या पुस्तकाच्या प्रकाशनाला आम्ही गेलो होतो आणि तिथून या कार्यक्रमाची संकल्पना आम्ही डोक्यात घेऊनच परत पुण्याला आलो. मग हळूहळू त्या कल्पनेला आम्ही वाव देत गेलो पुढे आणि कल्पना कशी झाली ते मग त्याच्यामुळं सगळे आम्ही कार्यक्रमाची आखणी करू लागलो आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये चित्रा क्षीरसागर या त्यांनी पुढाकार घेऊन साहित्य लेडीतर्फे आपण हे साहित्य संमेलन करूया असं ठरवलं आणि मग पद्मजा पेणारी जोगळेकर त्या साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून येत आहे आणि अनुराधा ठाकूर या जागतिक कीर्तीच्या चित्रकर्ती आहेत आणि त्या पण या संमेलनाला येणार आहेत. आणि ही संकल्पना म्हणजे साहित्य संमेलनाची पूर्वी आम्ही फक्त कार्यक्रम काहीतरी घेऊया असा मी ठरवत होतो, पण साहित्य संमेलन केलं तर सारखं हे त्यांना सगळेच साहित्यिकांना आपण इन्व्हॉल्व करून घेऊ शकतो म्हणून आम्ही साहित्य संमेलन करायचं ठरवलं. या आता कार्यक्रमाची पत्रिका तर तुम्हाला सगळ्यांनी दिलेलीच आहे, पण हे कार्यक्रमाचं स्वरूप रजनी रायकर सांगा. नमस्कार. 7वे मराठी साहित्य संमेलन हे पहिले करते आणि साहित्य प्रेमी प्रतिष्ठान ताळगाव या संस्थेनं जागा घेतलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये काय आहे ते मी आपल्यासमोर बोलत आहे. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे 4 राज्यातील लोक इथं येणार आहेत. मुख्य म्हणजे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आपला गोवा येथील साहित्यिक इथं जमत आहे. तसंच पद्मश्री पद्मजा पेणारी जोगळेकर या प्रसिद्ध गायिका या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष म्हणून इथं येणार आहे. त्याचबरोबर श्रीमती अनुराधा ठाकूर ज्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार आहेत आणि त्यांचं लाईव्ह पेंटिंगचा कॉर्नर सुद्धा त्यावेळेला असणार आहे. आता ह्या 7व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये काय संमेलनाध्यक्ष म्हणून पद्मश्री पद्मजा पेणारी जोगळेकर या स्वागताध्यक्ष म्हणून आपले गोव्याचे उद्योजक श्री श्रीनिवास निको हे येणार आहेत आणि त्याचबरोबर मिलिंद महाजन जे बृहन महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष होते आणि सुमित्रा महाजन यांचे सुपुत्र आहेत आणि ते उद्घाटक त्यांनी इथं हजर राहणार. साहित्य लेणी प्रतिष्ठान गोवा आणि त्यांना सहकार्य केलेलं आहे ते म्हणजे इन्स्टिट्यूट मिनेसिस ब्रागांचा पणजी यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम इन्स्टिट्यूट मिनेसिस ब्रागांच्या सभागृहामध्ये होणार आहे. 2 मे 2026 शनिवार आहे आणि सकाळी 9 वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे जो संध्याकाळी 6:30 पर्यंत वेगवेगळ्या अंगानं साहित्याची वेगवेगळी अंग इथं दाखवली जाणार आहे. त्याचबरोबर सकाळी 9 वाजता नाव नोंदणी सुरू केली जाईल. वेगवेगळ्या राज्यातून जे लोक येणार आहेत ते आदल्या दिवशी येऊन थांबणार आहेत आणि गोव्यातील अनेक साहित्यिक या ठिकाणी नाव नोंदणी करतील. त्यानंतर 9 ते 9:30 पर्यंत चहापानासाठी ठेवलेलं आहे. याचं विशेष म्हणजे ग्रंथदिंडी पण निघणार आहे या मिनेसिस ब्रागांच्या बागेच्या आवारामध्ये आणि ती होणार आहे जवळजवळ 9:30 ते 10 पर्यंत ग्रंथदिंडी होईल. त्यानंतर 10 वाजता आपला उद्घाटन सोहळा होईल आणि तो 11:30 पर्यंत साधारण असा वेळ दिलेली आहे तो पुढे मागे होऊ शकेल. 10 ते 10:15 पर्यंत निधी डान्स अकादमी जी आहे त्याचं गणेश वंदना इथं केली जाणार आहे, सादर केली जाणार आहे. आणि सांगितलंच आहे की पद्मजा पेणारी जोगळेकर या संमेलनाध्यक्ष आणि माननीय श्रीनिवास उद्योजक आहेत ते स्वागत करायचे. उद्घाटन सोहळ्यामध्ये माननीय मिलिंद महाजन जे बृहन महाराष्ट्र ट्रस्ट दिल्लीचे आहेत. विशेष अतिथी म्हणून आपले इन्स्टिट्यूट मिनेसिसचे अध्यक्ष श्री दशरथ परब हजर असणार आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून सागर जावडेकर जे तरुण भारतचे संपादक आहेत आणि त्याचबरोबर उद्भण अकादमी कराडचे बसवेश्वर चेंडके हे अध्यक्ष हे सुद्धा प्रमुख पाहुणे. या कार्यक्रमाच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजक म्हणून साहित्य लेणी प्रतिष्ठान गोवाच्या अध्यक्ष सौ चित्रा क्षीरसागर इथे हजर आहेत आणि समन्वयक म्हणून श्री प्रकाश क्षीरसागर यांनी काम पाहिलेलं आहे. यामध्ये सन्मान सोहळा सुद्धा ठेवलेला आहे. या सन्मान सोहळ्यामध्ये
आंतरराष्ट्रीय चित्रकार ज्या अहिल्यानगरहून येणार आहेत माननीय अनुराधा ठाकूर, श्रीमती लक्ष्मी जोग ज्या गोव्याच्या ज्येष्ठ साहित्यिका आहेत, सावंतवाडी येथील एक ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती उषा पालक परब या पण येणार आहेत. गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक माननीय गजानन देसाई असणार आहेत आणि मुंबईतून ज्येष्ठ साहित्यिका माननीय डॉक्टर संगीता गोडबोले या येणार आहेत. त्याचबरोबर सन्मान सोहळ्यामध्ये आपले गोव्यातील काही आणि बाहेरचे सुद्धा आहेत. त्यामध्ये पत्रकारांमधून श्रीमती मनस्विनी प्रभुणे यांचा पण सन्मान केला जाईल. ताळगावच्या सरपंच श्रीमती मारिया फर्नांडिस, सखी मंच गोवाच्या सुनैना केरकर आणि गोव्यातील एक उद्योजिका श्रीमती दीपश्री केरकर, आंतरराष्ट्रीय चित्रकार आपले गोव्याचे श्री संजय हरमलकर, माळवा येथील ज्येष्ठ साहित्यिक माननीय मदन घोबडे आणि एक कलाकार निधी संघे यांचा सुद्धा सन्मान केला. त्यानंतर पुस्तक साहित्य म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळा आलाच आणि त्यामध्ये काही साहित्यिकांची पुस्तकं सुद्धा इथं प्रकाशित केली जाणार आहेत. त्यामध्ये सौ रेखा मिरजकर या गोव्यातील साहित्यिक आपलं पुस्तक प्रकाशन करणार आहे. पंढरपूरच्या सौ रुपाली तपकिरे, गोव्यातील आपल्या अध्यक्ष चित्रा क्षीरसागर यांचंही एक पुस्तक असणार आहे. प्रकाश क्षीरसागर यांचंही एक पुस्तक आहे आणि गोव्याच्या एक ज्येष्ठ साहित्यिका मेघना कुरुंदवाडकर यांचंही एक पुस्तक होती. काही जवळजवळ 5 पुस्तकं त्यावेळी प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि या संपूर्ण उद्घाटन सोहळ्याचं सूत्रसंचालन आपल्या गोव्यातील सूत्रसंचालक सिद्धी उपाध्ये या करणार. त्यानंतर दुपारी 12 ते 1:15 साधारण ही वेळ आपण ठेवलेली आहे, ती पुढे मागे होऊ शकते. त्यामध्ये एक परिसंवाद घेतला जाईल आणि परिसंवादाचे विषय आहे कथा, कविता आणि कादंबरीमधील स्त्री जाणीवा. याचे अध्यक्ष असणार आहेत प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी सर. सहभाग घेतील प्राध्यापक गजानन देसाई कादंबरीवर बोलतील, डॉक्टर गीता टेपलेकर या कवितावर बोलतील, माननीय दयाराम पाटोसकर हे कथेवर बोलतील आणि माननीय अश्विन खरे जे इंदोरचे साहित्य आहे ते सुद्धा. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन साहित्यिका सौ रजनी रायकर करणार आहे. त्यानंतर दुपारी भोजनाचा अवकाश आहे 1:15 ते 2:14 आणि त्यानंतर परत एकदा आपण या कार्यक्रमामध्ये वळणार आहोत आणि त्यावेळेला मुलाखत घेतली जाणार आहे. 2:15 ते 3:15 साधारण वेळ ठरवलेली आहे आणि ही मुलाखत असणार आहे पद्मश्री पद्मजा वीणानी दुबेकर या ज्येष्ठ गायिका ज्या आपल्या प्रमुख पाहुण्या म्हणून इथं संमेलनाध्यक्ष म्हणून येणार आहे. त्यांची मुलाखत घेतली जाईल आणि ही मुलाखत घेणार आहे कालिका बापट ज्या साहित्यिक आहेत गोव्यातील आणि सूत्रसंचालन करणार आहे दीपा मेहता या सूत्रसंचालन. त्यानंतर 3:15 ते 4:15 पर्यंत आणखी एक मुलाखत आहे आणि ती म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रकार श्रीमती अनुराधा ठाकूर ज्या इथं मुद्दाम येणार आहेत आपल्या कार्यक्रमाला. त्यांची मुलाखत घेतली जाईल आणि ती मुलाखत घेणार आहे ज्येष्ठ मुलाखतकार प्राध्यापिका संगीता आंबेडकर ज्या आपल्या गोव्यातील आहेत आणि सूत्रसंचालन केलं जाईल पूर्वा ग्राममध्ये या सुद्धा साहित्यिक आहेत. त्यानंतर स्थापनासाठी वेळ दिला जाईल आणि त्यानंतरची वेळ जी आहे ती कवितेची जुगलबंदी. साहित्य क्षेत्रामध्ये कवितेचं सुद्धा स्थान आहे आणि त्यामुळे ही जुगलबंदी चांगली जमणार आहे. अध्यक्ष श्रीमती संगीता गोडबोले ज्या मुंबईच्या ज्येष्ठ साहित्यिक आहेत आणि गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक माधवराव सटवानी हे सुद्धा अध्यक्ष. हे 2 अध्यक्ष या कवितेच्या जुगलबंदीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. यामध्ये 2 गट केलेले आहेत. एक गट आहे तरुण गट आणि दुसरा आहे अनुभवी गट आणि तरुण गटाचं समन्वयक म्हणून श्रीमती सुकन्या जोशी ज्या मुंबईच्या साहित्यिक आहेत आणि माननीय मदन बोबडे जे माळवा मध्य प्रदेश माळवा येथील साहित्यिक आहेत. तर हे समन्वयक म्हणून काम करणार आहेत. त्यानंतर या 2 गटामध्ये म्हणजे तरुण गटामध्ये चंद्रशेखर गावस, स्नेहा सुतार, परेश नाईक, डॉक्टर श्यामा सिंगपाळ, विद्या शिकेरकर, हेमंत भैया, तृप्ती बांदेकर, डॉक्टर भक्ती महाजन, रुपाली तपकिरे, संदीप मणेरीकर, जागृती पाटकर, अमेय किंजवडेकर, मृण्मयी काळे, श्रद्धा गवंडी,
स्वाती बाजारे या कराड येथील आहेत आणि धनश्री कुलकर्णी या तरुण गटामध्ये आहेत कवी. आणि अनुभवी गटामध्ये उषा परब ज्या सावंतवाडीतून येणार आहेत, साहित्यिक आहेत स्वतः. प्राध्यापिका कविता बोरकर या गोव्यातील आहेत. स्वप्ना धुडकर या सुद्धा गोव्यातीलच आहेत. गीता गद्रे या टीम राणी आणि मेघना कुरुंदवाडकर या सुद्धा गोव्यातील आहेत. रजनी रायकर या पण गोव्यातील आहेत. डॉक्टर संयुक्ता कुलकर्णी या कोल्हापूरहून येत आहेत. विश्वनाथ जोशी, प्रकाश मेलिंगकर, प्राध्यापिका अनिता किळवे, शर्मिला प्रभू, प्रमोद कारापूरकर, अपूर्वा ब्रह्मोपाध्ये आणि नूतन दाभोळकर हे सर्व गोव्यातील प्रस्थापित कवी आहेत. आणि या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन शर्मिला प्रभू करणार आहे. तर असा हा सुंदर असा कार्यक्रम इथं होत आहे. 6वं मराठी साहित्य संमेलन सुद्धा पणजीमध्ये झालेलं होतं मिरामार येथे. आणि आता परत एकदा हे 7वे मराठी साहित्य संमेलन आपल्या पणजीच्या मिनेजिस ब्रागांजाच्या सभागृहात संपन्न होणार आहे. स्टेट मिनेजिस ब्रागांजाचं याला सहकार्य मिळालेलं आहे आणि आपणा सर्वांचं सुद्धा आम्हाला पुष्कळ सहकार्य पाहिजे. या कार्यक्रमाला सुंदर प्रसिद्धी द्यावी आणि अशी विनंती मी आपणाला करेन. आणि यानंतर कालिका बापट आपल्यासमोर ज्या ज्या चित्रकार आहेत, अनुराधा ठाकूर, मी आपल्या सर्वांना त्यांचा परिचय दिलेला आहेच आहे. तर तो परिचय म्हणजे पूर्ण भारतामधून 100 महिलांची निवड झाली आणि त्या 100 महिलांच्या निवडीमध्ये त्यांची एक निवड. त्यांचं जे पेंटिंग आहे ते पेंटिंग आपले जे PM म्हणजे